विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्यांनी दहशत माजवली आहे। त्यातच सार्वजनिक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करत समाजकंटकांकडून दहशत माजवली जाते। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। विद्येचं माहेरघर की तोडफोडीचं आगार। पुण्यात गाड्यांची तोडफोड वाढता वाढे। तोडफोडीत लहान मुलांचा समावेश, डोकेदुखी वाढली। पुण्यातील अनेक रस्त्यांवर तोडफोडीचे असे प्रकार वारंवार दिसू लागलेत। रात्री गाडी उभी करून घरी जावं आणि सकाळी यावं तर गाडीच्या काचा फुटलेल्या, अशी परिस्थिती अनेकदा दिसू लागली आहे। कोणत्या तरी भांडणाचा राग म्हणून, कोणी कोणाकडे एकटक पाहिलं म्हणून किंवा कोणी केवळ आपल्या भागात आला म्हणून अशा किरकोळ कारणांवरून गाड्यांना लक्ष केलं जात आहे। त्यामुळे पुणेकरांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी छोट्या मोठ्या गुंडांच्या टोळ्या हे प्रकार करत असल्याचं समोर येतंय। पुण्यात 4 महिन्यात गाड्यांच्या तोडफोडीचे 96 गुन्हे दाखल। गाड्यांच्या तोडफोडी प्रकरणी 180 जणांना अटक। गेल्या आठवड्यात बिबवेवाडीत टोळक्याने 25 ते 30 वाहनांची तोडफोड केली। कसबा पेठेतील कागदीपुरा येरवडा परिसरातही वाहनांची तोडफोड। गाड्यांची तोडफोड झाल्यावर त्यांचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतं। त्यात तोंडाला स्कार्फ बांधल्यामुळे आरोपींना पकडणं अवघड होऊन बसलंय। त्यातच गाड्यांची तोडफोड करण्यात अल्पवयीन मुलेही मोठ्या संख्येने सहभागी असल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे। 3 लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे। या 3ही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे। वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईतांविरुद्ध पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। मात्र कठोर कलमे लावून प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वाहन तोडफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे। गेल्या 14 महिन्यात झालेल्या अशा प्रकारात तब्बल 52 अल्पवयीन मुले सामील होती। त्यामुळे आता पोलिसांनी ईट का जवाब पत्थर से अशी कडक भूमिका घेतली आहे। ईट का जवाब पत्थर से देंगे या वचनांशी कटिबद्ध आहोत। बिलकुल यामध्ये या 3ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात कठोर मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही। जानेवारी फेब्रुवारी तोडफोडीच्या घटनांमध्ये 8 अल्पवयीन मुले सहभागी। गेल्या वर्षी शहर परिसरात वाहन तोडफोड, जाळपोळीच्या 83 घटना, तोडफोड आणि जाळपोळीचे तब्बल 75 गुन्हे उघडकीस आले। दरम्यान पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या 3 घटना एका पाठोपाठ घडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडफोड करणाऱ्या गुंडांची धिंड काढण्याचे आदेश दिले। एक आरोपी पकडला, पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे। पुणे शहर तसेच उपनगरात गुन्हेगारी विश्वात शिरकाव करून वर्चस्व प्रस्थापित करणारे अनेक सराईत आणि त्यांचे साथीदार दहशत माजवीत असल्याचं दिसून आलं। कोयते उगारून सामान्यांच्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना पुन्हा वाढीस लागल्यात। त्यामुळे तोडफोड करणाऱ्या गुंडांना जरब बसवण्याची मागणी नागरिक करतायत। सरकारला सांगतो की हे गुंडांना 8 टक्का कायमचं, गोरगरिबांच्या गाड्या एक गाडी घ्यायची म्हणजे 1 लाख रुपये द्यावं लागतं। हे जे तोडलं तर गरिबांना कुठून गाडी मिळणार? यांना असल्या फालतू लोकांना 8 टाकून द्यावं सरळ, नाही तर जागेवर काहीतरी त्यांना हे करावं त्यांना सरकारने। रात्रीची थोडीशी पोलिसांनी गस्त तर आहेत चालू, परंतु अजून काही ठिकाणी अशी आहेत की बाबा जिथं पोलीस पोहोचू शकत नाहीये, तर तिथपर्यंत सुद्धा पोलिसांनी थोडंसं पोहोचणं गरजेचं आहे। पुण्यात सातत्याने सामान्य नागरिकांची वाहने टोळक्यांकडून लक्ष केली जात आहेत। अनेक वाहनांचा विमा नसतो। वाहनांची तोडफोड केल्यानंतर त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतोय, ज्याचा काही दोष नसतो। म्हणूनच ज्या भागात पोलिसांची दहशत असायला हवी त्या भागात सराईत दहशत माजून सामान्यांना वेठीस धरतायत। अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।